बदनापूर तालुक्यातील मांजरगाव येथे मतदान जनजागृतीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। यावेळी गावातील सर्व गावकऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली। दिनांक 9/5/2024 रोजी सायंकाळी 7 वाजता शाहीर आप्पासाहेब उगले यांचा मतदान जनजागृतीपर कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। शाहीर आप्पासाहेब उगले यांनी यावेळी उपस्थितांना आपल्या कलेतून व गायनातून मतदान करण्याचे महत्त्व आणि जास्तीत जास्त मतदारांनी मतदानाचा हक्क बजवावा असे विनंतीपूर्वक आवाहन केले। मांजरगाव येथील ग्रामस्थांनी मंदिरासमोर हजर राहून या कार्यक्रमाचा आनंद घेतला व 100% मतदान करण्याचा संकल्प यावेळी घेतला। यावेळी सरपंच अनिल गायकवाड, उपसरपंच शाईनाथ आरसोळ, ग्रामपंचायत सदस्य तसेच ग्रामसेवक विलास गायकवाड, शाळेचे शिक्षक शेख सर तसेच ग्रामपंचायत कर्मचारी वृंद आणि गावकरी मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते। तुम्ही म्हणाल कुठल्या तरी एखाद्या पक्षाकडून आले असाल, आम्ही कुठल्याही राजकीय पक्षाचे प्रचारक नाही, मग आम्ही आहोत फक्त जनजागृती करण्यासाठी। काय आहे, जनतेमध्ये जागृती करावी, नाहीतरी आमचं कोणतंही गाणं प्रबोधनपर असतंच, जागृतीपर असतंच, व्यसनमुक्तीवर असतंच, शिक्षणावर असतंच। आणि आजची जनजागृती काय आहे, तर आजची जनजागृती आहे येत्या 13 तारखेला। काय रे आपल्या इथं जालना जिल्ह्यात काय 13 तारखेला तुला 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 माहिती का? शाळा सुट्ट्या लागलेल्या आहे का? हा, मग ते जोरात सांग ना। मोबाईल मध्ये बरं आपण याच्यासाठी बसलो का, तो विषय आपल्याला कळणं म्हणजे तुम्हाला तरी कळणं महत्वाचं आहे। तो विषय मित्र, येत्या 13 तारखेला आपल्या जालना जिल्ह्यामध्ये लोकसभेचं मतदान आहे आणि त्या मतदानाचा जो हक्क आहे, जो अधिकार आहे, तो अधिकार आपल्याला संविधानाने दिलेला आहे, लोकशाहीने दिलेला आहे। आणि त्या नव्या आपल्याला घर जरी बांधलेलं असेल, त्या घराला किचन रूम आहे, बेडरूम आहे, बाथरूम आहे, पण त्या घरामध्ये छोटासा देवारा सुद्धा असतोच, त्या घराचं श्रद्धास्थान आहे। तसं तुम्ही आपण मिळून ते सांगायचा मी कलावंतांना विनंती करतो की त्यांनी गणरायाची आराधना ऐकूया। गणरायाची आराधना। मध्येच काही चुका व्हायला लागलेल्या आहेत आणि त्या चुका एकमेकाला कोणीच सांगत नाही। तिकडच्या गल्लीतली गल्लीतच भागून घेते, इकडच्या गल्लीत भागून घेते, म्हणजे काय करते, चोरून लग्न करतात। का चोरून लग्न करतात, त्याचं कारण आहे मुलगी अल्पवयीन आहे,